हे हाय हॅलो नमस्ते, कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे. आय होप की तुम्ही सुद्धा मजेत असाल. तर आज वार होता शनिवार. मी ऑफिसला निघाली होती सकाळी 8 वाजता. हलका हलका पावसाला सुरुवात झाली होती. तर आज मला ऑफिसला जायचं होतं, नाहीतर शनिवार म्हणजे की मला खूप कंटाळा येतो जायला. पण एक्झाम होती कॉलेजमध्ये म्हणून मला जावं लागत होतं. तर इथे मी संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून घरी आली. येताना मी एक कोथिंबीरची जुडी, अर्धा किलो टोमॅटो आणि पाव किलो गाजर आणले होते. मुलीला स्कूलमध्ये वेणी घालायला रबर बँड लागतात, ते रबर बँडही मी घेऊन आले होते. तर मी इथे येऊन अगोदर फ्रेश वगैरे झाली. त्यानंतर या भाज्या वगैरे वॉश करून घेतल्या. अद्रक पण मी आणली होती. अद्रक एवढी महाग झाली आहे ना, काय सांगू आता. 20 रुपयाची मला एवढीशीच अद्रक मिळाली होती. आल्यानंतर जेवण वगैरे बनवून घेतलं होतं. जेवणामध्ये सिंपल अशी भाजी चपातीच बनवली होती मी. शक्यतो आमच्या घरी भात कुणी खात नाही, संडेलाच फक्त भात होतो, तेही नॉनव्हेज असतं म्हणून. इथे माझी चपाती खूप छानशी फुगली होती, पण थोडी जळाली पण होती. तर इथे जे माझ्या मुलींना राजमा चावल खूप आवडतो. त्यांना चपाती बरोबर नाही आवडत, तर त्यांना भाताबरोबर खूप आवडतो. म्हणून मी भरला होता. रवाही भरला होता अर्धा किलो, पण मी त्याला कंटेनरमध्ये डायरेक्ट ओतणार नाही आहे. त्याला हलकंसं मी ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि मग कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्ही तो बाहेरही ठेवू शकता, पण फ्रीजमध्ये जास्त वेळ तो टिकतो. मसूरची डाळ आणली होती. पावसाळ्यात मसूरची डाळ खायला वेगळीच मज्जा येते. आजकाल असं होते की आम्ही लवकर जेवण करून घेतो, पण आमची लहानी आहे ती थोडीशी लेट जेवते. 9:30पर्यंत जेवत असते, कारण ती खेळतच असते मुलांबरोबर खूप. त्यानंतर मग मी तिचा अभ्यास घेतला होता. अभ्यास झाल्यानंतर ती थोडीशी खेळत होती तिच्या डॉलबरोबर. त्या डॉलला काय करते वैभवी? मॉलिश करत होती. कोणाला? तिची काय मालिश करते का? सगळं हे आवरून घेणार आहे. आमचं कपाट आधी इथे होतं, पण इथे खूप कंजेस्टेड वाटत होतं, म्हणून आम्ही आता कपाट इथे लावलेलं आहे. हे नवीन कपाट आहे, हे जुनं आहे. या जुन्याला जवळजवळ आमच्या लग्नाला जेवढी वर्ष झाले तेवढं वर्ष या कपाटाला झालं आहे. तर मी आज सिंपल बनवणार आहे. वरण भात भाजी आणि स्पेशल वडी. मुलींना इथे नाश्ता बनवते, पॅनकेक बनवते, तेही गव्हाच्या पिठाचं. खूप सिंपल रेसिपी आहे. इथे मी वरण लावलं आहे. भात टोपातच घेणार आहे शिजवून. ही मी कोथिंबीर वडी बनवणार आहे. पीठ मळून घेतलेलं आहे. आता मी पॅनकेक बनवणार घेते. ते इथे माझा पॅनकेक होत आहे गव्हाच्या पिठाचा. मी पटपट आता आवरून घेते, कारण आम्हाला कबड आवडायचा तोपर्यंत.
आम्ही जेव्हा घरी गेलो तेव्हा नुकतेच 1:45 झाले होते. मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि इथे मुलांचा खेळ चालू होता. त्यानंतर संध्याकाळी मी घरी 6 वाजता घरी आले तर माझं पार्सल आलं होतं, ज्यामध्ये मी मिशोवरून ऑर्डर केला होता मिनी ग्रास पॉट. खूप मायनर असे ग्रास पॉट होते ते मला 111ला मिळाले होते. याची लिंक नसते, याचा कोड नंबर असतो. मी तुम्हाला याचा कोड नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हे असे छोटे छोटेसे 3 सेटमध्ये मला मिळाले होते. तर मी तो एक फ्रीजवर ठेवला होता, एक किचनच्या रॅकवर ठेवला होता आणि एक असाच आमचा जो हॉलमध्ये टेबल आहे तिथे ठेवला होता. तुम्ही कुठेही ठेवू शकतात. बाथरूमच्या शेल्फवर सुद्धा हा छोटासा ग्रास पॉट ठेवू शकतात. किती सुंदर आहे. प्लॅस्टिक याचं थोडंसं कमी दर्जाचं होतं. तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सिमेंट असं फिल केलेलं आहे आणि हे छोटेसे ग्रास पॉट आहे. खूप सुंदर असे छोटे छोटे ग्रास पॉट तुम्ही ऑर्डर करू शकता. तर याची आपण बघायला गेलो तर आपला जो बोट असतो एक तेवढाच मापाचा होता हा पॉट. तर तुम्ही हा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असं होता. मी याला 4 पैकी 3 देईन. 3.5 सुद्धा ओके. हाय फ्रेंड. माझं सकाळचं जेवण शिल्लक राहिलं होतं, तेच आम्ही जेवलो, खाल्लं पिल्लं आणि झोपलो. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, टेक केअर.